आपला चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवतोय ऑफिस डब्यासाठी बटाट्याच्या काचऱ्या। कढईमध्ये 2 चमचे तेल गरम झालं, त्याच्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडली, 2-3 चिमूट हिंग घालायचा, जिरं घालायचं, एक छोटा चमचा सफेद तीळ घातले, थोडासा ओवा त्यावरती चोळूनच घालायचा, 2-4 कढीपत्त्याची पाने ते देखील तोडून घालायची फोडणीमध्ये, एक छोटासा कांदा बारीक कापून तो या फोडणीमध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे। पावडर मसाल्यांमधून आता आपण याच्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद आणि एक छोटा अर्धा चमचा धना पावडर घालतो। हे एक वाटण आहे, याच्यामध्ये आलं, लसूण आणि 2 पिकलेल्या लाल मिरच्या आपण वाटलेल्या आहेत मिक्सरमध्ये पाणी न घालता। ते वाटण घालून परतून घेतलं, मंद आचेवरतीच परतून घ्यायचं आहे। कांदा चांगला फोडणीमध्ये परतला गेला, वाटण परतलं गेलं की एक छोटा टोमॅटो त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचा, तो देखील घालायचा। टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर त्याच्यावरती मीठ घालायचं, जेवढी आपली फोडणी आहे तेवढंच। गॅस आपला मंदच आहे, मंद आचेवरतीच आपण ही फोडणी चांगली परतून घेऊया। झाकण ठेवून परतून घ्यायची चांगलं मिनिटभर झाकण ठेवायचं। त्याच्यानंतर आपण बघूया टोमॅटो चांगले शिजलेले आहेत। आता याच्यामध्ये त्याच भांड्यामध्ये विसळून 2 चमचे पाणी घातलं, मस्त फोडणी तयार झालेली आहे। तर त्याच्यामध्ये 3 मध्यम आकाराचे बटाटे त्याच्या साल काढून चांगल्या स्लाइस करून घेतल्यात, काप करून घेतले आणि ते धुवून कढईमध्ये घालून घेतले। आता पूर्ण भाजीचा विचार करून आपण मीठ घालूयात। मीठ घातल्यानंतर या ज्या बटाट्याच्या काचऱ्या आहेत म्हणजे बटाट्याचे काप ते या फोडणीमध्ये चांगले मिक्स करायचे। तर आता बटाट्याला आपल्याला चांगलं मऊसूत शिजवायचं आहे, तर त्याच्यासाठी मी इथे अर्धा कप पाणी घातलं आहे आणि आता मंद आचेवरच झाकण ठेवून आपण त्याला शिजवून घेऊयात। मध्ये एकदा मी चेक केलं 2 मिनिटांनी, मस्त उकळी आलेली आहे। तर एवढ्या पाण्यामध्ये छान असे या बटाट्याच्या काचऱ्या छान शिजल्या जातील। तुम्हाला थोड्याशा क्रिस्पी हव्या असतील तर पाणी नाही घातलं तरी चालेल, पण एकदम सॉफ्ट असा बटाटा शिजतो। थोडंसं पाणी घालायचं, तुम्ही बघू शकताय 3 मिनिटांमध्ये मस्त अशा या बटाट्याच्या काचऱ्या आपल्या तयार होतात। झाकण ठेवूनच मंद आचेवरती मस्त आपण या बटाट्याच्या काचऱ्याची भाजी बनवून झालेली आहे। गॅस बंद केल्यानंतर मी थोडासा गरम मसाला या भाजीमध्ये घालून घेतला आहे, चांगला मिक्स करायचा आणि आता घालूयात कापलेली कोथिंबीर भरपूर, ती देखील भाजीमध्ये चांगली मिक्स करू, नाही तर मग ती काळी पडते। मस्त अशी बटाट्याच्या काचऱ्याची भाजी आपली तयार झालेली आहे। डब्यासाठी थोडीशी ओलसरच ही बटाट्याची काचऱ्याची भाजी छान लागते। तुम्हाला डाळ भातासोबत खायची असेल तर तुम्ही एकदम सुकी करू शकता, तेथे पाणी घालायचं नाही। तर चला ऑफिस डब्यामध्ये ही भाजी आपण भरूयात। झटपट होणारी ही भाजी आहे। ज्यावेळेस भाजीला घरामध्ये काहीच नसेल, बटाटा तर बऱ्याच वेळा असतो, तर बटाटा आवडणाऱ्यांसाठी ही भाजी तुम्ही नक्कीच करू शकता। न आवडणारे देखील ही इन्स्टंट अशी बटाट्याच्या काचऱ्याची भाजी नक्कीच खातील। मुलांना देखील तुम्ही स्कूल टिफिनमध्ये देऊ शकता। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू। पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीज आणि व्लॉगसोबत। तोपर्यंत